नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा 34 साईजचं कटोरी पेपर कटिंग आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा बरेच 2-3 जणींनी मला कमेंट केलेली आहे की 34 साईजचं कटोरी पेपर कटिंग दाखवा. तर बघा मी आज तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे. तर बघा इथं उंची घेतलेली आहे 13.5 इंच, म्हणजे आपलीवाली उंची आहे 12.5 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस मिळून घ्यायचं म्हणजे 14.5 इंच आपल्याला उंची घ्यायची आहे. तर बघा उंची घेतलेली आहे 13.5 इंच आणि त्याच्यानंतर इथं शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5.25 इंच. तर बघा 5.25 का घ्यायचं आहे, कारण आपल्याला शोल्डर वगैरे उतरू नये म्हणून 5.25चा आपल्याला शोल्डर टाकायचा आहे आणि गळ्याची रुंदी 2 इंच टाकून घ्यायची आहे किंवा 2.25 पण टाकू शकता. तर बघा इथं मोंडा घेतलेला आहे 5.5चा, मार्किंग करून घ्यायची आहे आणि हे बघा असं डबल मी पेपर घेतलेला आहे, म्हणजे दोन्ही पेपर आपण दोन्ही पाठीमागचा आणि समोरचा भाग सोबतच कट करणार आहोत. तर बघा त्याच्यानंतर 34 साईजचा आहे, तर 34 साईजचा आपला चौथा भाग आहे, 8.5 वरती फिटिंग आहे आणि 1.5 इंच मार्जिन घ्यायची आहे, म्हणजे 10ची आपली गडी झालेली आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, अशी सरळ लाईन मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथं मोंढ्यामध्ये आपल्याला अर्धा इंच असं अर्धा इंचाला थोडं कमी आपल्याला असं आतमध्ये यायचं, म्हणजे इथं बगलामध्ये आपला झोळ वगैरे ब्लाऊज शिवल्याच्या नंतर झोळ वगैरे पडत नाही. तर बघा इथं 1.5 इंच अशी मार्किंग करायची आहे आणि त्याच्यानंतर खाली परत आपल्याला अशी 1 इंचाची करायची आहे, म्हणजे 1 इंच समोरचा भाग आणि 1.5 इंच पाठीमागचा भाग. तर बघा 1 इंचावरती पहिले आपल्याला असा गोल राऊंड मारून घ्यायचा आहे मोंढ्यातला आणि त्याच्यानंतर जो अर्धा इंच आहे तो पण आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित असा मोंढ्याच्या भागाला आकार देऊन घेतलेला 1 इंच आणि अर्धा इंचाचा. आणि त्याच्यानंतर इथं गळ्याची रुंदी तुम्हाला म्हटले मी 2 किंवा 2.25 इंच तुम्ही टाकून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर 5.5चा इथं गळ्याची उंची घेतलेली आहे, इथं घ्यायचं आहे आपल्याला 2.5 आणि आता आपल्याला आता बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा अगदी सोपी पद्धत आहे 34 साईजची पेपर कटिंग, एकदम सोप्या पद्धतीत सांगणार आहे. तर बघा इथं 3.25 इंच असा इथं मार्किंग केलेली आहे. तर बघा इथं 3.25 इंच मी असं टिपून पण घेतलेलं आहे, इकडून घेतलेलं आहे 2.5 इंच. तर बघा इथं 2.5 इंच टिपून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला अशी 2.5 इंचाची सरळ लाईन अशी पहिले मारून घ्यायची आहे. तर बघा ही आहे आपली क्रॉसपट्टी. तर बघा 3.5 त्याच्यानंतर इथं मी कटोरीचं पण माप टाकून घेतलेलं आहे, लगेच 5 इंचाचं कटोरी आपली 5 इंचाची याचे पेपर कटिंगवर होणार आहे. तर बघा इथून आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर 3.25 इंच घेतलेलं आहे, तिथून आपल्याला अशी तिरका असं लाईन मारून घ्यायची आहे. तर ही झाली आपली क्रॉसपट्टी किंवा ब्रापट्टी. तर बघा इथून घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच. तर बघा इथं आपल्याला कटोरीचा आकार देण्यासाठी, तर बघा इथं जे 5 इंच टाकलेलं आहे, इथून पण आपल्याला 5 इंच टाकून घ्यायचं आहे किंवा मोंढ्यातून तुम्ही तिरका असं 2 इंच किंवा 2.5 इंच टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर कटोरीला आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा एकदम छान असा आपल्याला गोल असा कटोरीला आकार द्यायचा आहे. तर बघा एकदम छान असा कटोरीचा आपला आकार झालेला आहे. इथून मी असं 5 इंच घेतलेलं आहे, इथून घेतलेलं आहे 5, इथं घेतलेलं आहे 1 इंच आणि आपला गळ्याची उंची आहे 5.5 इंच. मोंढा घेतलेला आहे आपण 5.5 इंच. इथं गळ्याची रुंदी 2 इंच घेतलेली आहे आणि उरलेलं आपलं इथं शोल्डरमध्ये घेतलेलं आहे, म्हणजे आपलं पूर्ण शोल्डर 5.25चा आहे आणि इथं घेतलेलं आहे, म्हणजे शोल्डर जे उरलेलं आहे ते आपलं 3.25चं आहे. आणि त्याच्यानंतर आकार व्यवस्थित देऊन घेतला आणि आता आपल्याला व्यवस्थित पेपर असा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा समोरचा भाग आपला असा व्यवस्थित रेडी झालेला आहे. व्यवस्थित आता आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. तर बघा अगदी सोपी पद्धत आहे आणि एकदम छान असं ब्लाऊज बसतं. तुम्ही नक्की ट्राय करा. या पद्धतीने तुम्ही कट केलं तर एकदम छान असं ब्लाऊज बसतं. तर बघा फक्त आपल्याला शोल्डर 5.25चं घ्यायचं आहे, कारण गळा वगैरे उतरू नये म्हणून. तर बघा व्यवस्थित असं कट करून झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला दोन्हीकडचे 2 भाग करून घ्यायचे आहे. पाठीमागचा भाग बाजूला काढून घ्यायचा आणि समोरचा भाग काढून घ्यायचा. तर बघा आता पाठीमागचा भाग आपण बाजूला ठेवूया आणि त्याच्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित आता समोरचं जी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला पहिले कट करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला समोरचा गळा जो आहे तो पण व्यवस्थित जशी आपण मार्किंग केलेली आहे तसं आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा व्यवस्थित असं हे कट करून घेऊया. त्याच्यानंतर जो मोंढ्याचा भाग आहे तो पण आपल्याला अर्धा इंचाने डाऊन करायचा आहे समोरच्या भागाला. तर बघा समोरचा व्यवस्थित असा हे अर्धा इंच आपण हे कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी कटोरी पण आपली कट करून झालेली आहे. तर बघा व्यवस्थित आता हे समोरचा भाग पॅटर्न आणि क्रॉसपट्टी आपली कट करून झालेली आहे. तर बघा आता ही जी आपण
कटोरी घेतलेली आहे ती कटोरी थोडी अर्धा इंचाला कमी आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे, कारण जेव्हा आपण पेपर कटिंग आणि ब्लाऊज पिसावरती काढतो तेव्हा तिथं तिरकी होती, त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर बघा त्याच्यानंतर आता पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला गळा 2 किंवा 2.25 इंचाची रुंदी टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर उंची आपल्याला गळ्याची टाकून घ्यायची आहे. आपल्याला 9 इंच गळा घ्यायचा असला तर आपल्याला अर्धा इंच जास्तीचं घ्यायचं आहे, कारण आपलं शोल्डरमध्ये दबल्या जातं. तर बघा 9.5ची गळ्याची उंची घेतलेली आहे, 2.5 इंच घेतलेला आहे आणि याचा आता आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि गळ्याला तुम्हाला जसा आकार आवडेल तसा तुम्ही आकार ब्लाऊज पिसावरती कट करून घेऊ शकता. तर बघा इथं मी गोल आकार देऊन घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथून मध्यातून घ्यायचं आहे आपल्याला 4 इंच आणि उभा घ्यायचा आहे आपल्याला 4 इंच. हा झाला आपला पाठीमागचा टक्स आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडने घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच. तर बघा आता व्यवस्थित याच्या तिरक्या अशी लाईन मारून घ्यायची आहे, अर्धा इंच साईडनी आणि 4 इंच उभा आणि 4 इंच मध्यातून तिरकी लाईन मारून घ्यायची. तर हा झाला आपला पाठीमागचा टक्स तयार. तर बघा आपला पाठीमागचा भाग आता रेडी झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला घ्यायची आहे कटोरी. तर बघा कटोरी आपल्याला आता दुसऱ्या याच्यावरती वाढून घ्यायची आहे. तर बघा इथं मी घेतलेला आहे पेपर आणि त्याच्यानंतर आता इकडच्या साईडने आपल्याला पूर्ण आहे तशीच आपल्याला पहिले मार्किंग करून घ्यायची आहे, आहे तशीच. तर बघा व्यवस्थित आता आहे तशी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा पूर्ण याच्यावरती सगळी व्यवस्थित अशी मार्किंग करून घेतली, तर ती जी आहे ती आता आपली काही कामाची नाही राहिली. तर बघा त्याच्यानंतर आता इकडच्या साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडने पण आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायची आहे आणि इकडच्या साईडने आपल्याला काहीतरी किंचित आपल्याला अशी वाढवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर इथं अर्धा इंचाला कमी वाढवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर अशी खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंचाची अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर अशी इकडच्या साईडने आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे, व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने. आणि इकडून पण असं थोडंसं लाईन मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला आता ते 1.5 इंच वाढवलेलं आहे तिथं आपल्याला हे असं मिळून घ्यायचं आहे, तिरकं पण गोल आकार आला पाहिजे. त्याच्यानंतर आता हे पूर्ण आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे आणि त्याचा घ्यायचा आता आपल्याला मध्य. तर बघा असं मुडपून घ्यायचं आहे टेप आणि तिथून मध्यातून मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्यानंतर तिथून आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे खालच्या साईडने. तर बघा इथं पण घेतलं 1.5 इंच. तर बघा आता त्याच्यानंतर आता अशा आपल्याला हा टोक आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही साईडने अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ही कट करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी पेनाने मार्किंग केलेली आहे तसं आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा एकदम छान अशी सोपी पद्धत आहे कटोरी पण काढायची, तर एकदम सोपी पद्धत आहे, नक्की तुम्ही ट्राय करा. तर बघा स्टेप बाय स्टेप सांगितलेलं, स्किप न करता पुन्हा व्हिडिओ बघा तुम्ही. तर बघा त्याच्यानंतर आता हा टोक आपल्याला असा मिळून घ्यायचा आहे. तर बघा खालच्या साईडने आपला अजिबात तिरकं वगैरे आलेलं नाही. तर बघा मध्यातून आता आपल्याला इथं 1.5 इंच घ्यायचं आहे आणि उभं घ्यायचं आहे 2.5 इंच. तर अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आणि आता जेव्हा आपण ही टिप मारतो तेव्हा आपली वाली ही कटोरी एकदम छान अशी तयार होती. तर बघा हाच मुडपून घेतलं मी. तर बघा इकडच्या साईडने असं थोडं मुडपायला जड जात होतं, त्याच्यामुळे मी इकडच्या साईडने तुम्हाला पाठीमागच्या साईडने दाखवते. तर बघा एकदम छान असा कटोरीचा आपला आकार तयार होतो. तर बघा एकदम छान अशी आपली कटोरी तयार होती. तर बघा मी जशी मार्किंग तिकडून केलेली आहे तशी मार्किंग तुम्हाला इकडून करून दाखवते. 1.5 इंच इकडच्या साईडने दोन्ही साईडने आणि उभा 2.5 इंच. तर हा झाला आपला टक्स पॉईंट. तर बघा इथं 2.5 आणि इकडच्या साईडने खालच्या साईडने 1.5 इंच. तर बघा तुम्हाला समजण्या पद्धतीने मी पूर्ण तुम्हाला टिपून पण दाखवलेला आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला बाही काढायची आहे. तर बाही काढण्यासाठी आपल्याला पहिले गोलाईतलं दंड मोजून घ्यायचा आहे. तर गोलाईतलं दंड मोजून घेतलेला आहे आपण. त्याच्यानंतर आता डबल आपल्याला पेपर घ्यायचा आहे. तर बघा डबल पेपर घ्यायचा आपल्या डाव्या हाताने ठेवून आणि त्याच्यानंतर आपल्याला 4 इंचाची बाही घ्यायची आहे आणि अर्धा इंच आपल्याला मार्जिन म्हणजे जास्त घ्यायचं आहे. तर बघा मी अस्तरच्या याच्यामध्ये अर्धा इंच जास्तीचं घेत असते. तर बघा इथं घडी घेतलेली आहे 9 इंचाची आणि त्याच्यानंतर 4.5चा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे दोन्ही साईडने. तर एकूण 4.5 आणि एकूण 4.5 आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे 9 इंचाचा. त्याच्यानंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आपलं कोणत्या साईडने चांगलं म्हणजे जास्तीचं घ्यायचं आहे. तर बघा 2.5 इंच मी खालच्या साईडने घेतलेलं आहे. तर मी पहिले दोन्ही साईडने मोजून घेतलं, कारण खालच्या भागातला पण आपल्याला जास्तीचं कापड आलं पाहिजे जेव्हा आपण शिवतो तेव्हा. तर बघा मी खालच्या साईडने 2.5 इंच घेतला आणि त्याच्यानंतर अशी तिरकी लाईन मारून घेतली. 9 इंचाच्या असा मध्ये घेतला. त्याच्यानंतर मध्ये याच्यावरती आपल्याला मार्किंग करून घेतली 1 इंच असं सोडून आपल्याला असा बाहीचा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने. तर बघा वरच्या साईडने असा
वरून असा गोल घ्यायचा आहे आणि मिळून 2.5 इंचावरती घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अर्धा ते पाऊण इंच आपल्याला खालच्या साईडनी सोडून आपल्याला असा बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा एकदम माशाचा आकार येईन असा या पद्धतीने आपल्याला आकार घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दंड जेवढा आहे त्याच्यामध्ये 5.5चा दंड असला तर आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायची आहे. तर बघा किंवा 2 इंच घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित इथं झालेलं आहे अर्धा ते पाऊण इंच आणि दंड घेतलेला आहे 5.5 आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन घ्यायची आहे. तर बघा खडूने पेनाने त्याची मार्किंग केलेली आहे. तसं आता आपल्याला पहिल्या वरचा भाग आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर कट करून झाल्याच्यानंतर आता हे ओपन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जो समोरचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा हा झाला समोरचा भाग आणि तो झाला इकडचा भाग झालेला आहे पाठीमागचा भाग. तर बघा आपली बाही पण व्यवस्थित अशी कट झालेली आहे. तर बघा मी पेनाने डार्क करून दाखवलेलं आहे तुम्हाला. तर बघा इथं 4 इंच घेतलेली आहे, अर्धा इंच मार्जिन घेतलेली आहे, 1.5 इंच आपल्याला इथं घेतलेलं आहे 5.5 इंचाचा दंड आणि इथं घेतलेलं आहे 1.5 इंच. तर बघा तिथं पण मी पेनाने लिहून घेतलेलं आहे. तर बघा पूर्ण पॅटर्न आपलं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. तर तुम्हाला 34 साईजचं पेपर कटिंग कटोरीमध्ये कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.